दादासाहेब आम्हाला सोडून जाण्यास तयारच नव्हते। आम्ही किती अर्जव केले त्यांना, तुम्ही स्वराज्यासाठी किती महत्वाचे आहात हे समजून सांगितलं। अखेरीस आम्ही त्यांना स्वराज्याच्या भगव्याची शपथ घातली, तेव्हा तयार झाले दादासाहेब। बघा महाराज, या शंभूराजेंच्या भल्यासाठी छावणीत गेल्या, पण शंभूराजे मात्र यांना एकटे सोडून गेले। मातोश्री, आम्ही तुमचा राग समजू शकतो। आमचं काहीतरी बरं वाईट झालं या विचाराने धास्तावलात तुम्ही, पण दादासाहेब आम्हाला सोडून गेलेच नसते जर आम्ही त्यांना शपथ घातली नसती। आम्ही शपथ घातली म्हणून ते गेले। बघा ना मातोश्री, वहिनीचा आथणीत आल्या तेव्हा केवढी चांगली संधी होती दादासाहेबांना निघून येण्याची, पण केवळ त्यांची राणू अक्का छावणीत मागे राहिल्यात म्हणून ते छावणीत परत आले, आमच्या काळजीपोटी। त्यांनी जर स्वतःची हिफाजत पाहिली असती तर ते छावणीतून कधीच बाहेर पडू शकले असते, पण त्यांनी तसं नाही केलं। प्राणापलीकडे त्यांनी आमची काळजी घेतली। खरंच असा भाऊराया आम्हाला भेटला याचा गर्व वाटतोय आम्हाला। आमच्यामुळे दादासाहेब अडचणीत आले। आम्ही अचानक छावणीत गेल्यामुळे त्यांच्या हालचालींवर मर्यादा पडल्या। ते जे स्वप्न घेऊन गेले होते त्यास आमच्यामुळे पाय गुंता पडला, पण एका शब्दाने बोलले नाहीत, एका शब्दाने अडवलं नाही आम्हाला। आज बरोबर 11 महिने झाले। आमचे दादासाहेबच आमच्यासाठी वडील, तेच आमचे मूल आणि तीच आमची आई। एका शब्दाने आम्हाला मागे सर म्हणून म्हणाले नाहीत, की आम्हाला उलट उत्तरही केलं नाही। आम्ही बनवलेली भाजी भाकरी सुद्धा पुरणपोळीच्या चवीने खाल्ली। मातोश्री, आमच्यासाठी नाही पण आमच्या दादासाहेबांसाठी तरी सोन्याचं मखर बनवाच, हेच त्या योग्यतेचे। असा भाऊ म्हणजे पृथ्वी मोलाचा। आबासाहेब, आम्हाला आमच्या दादासाहेबांना बघायचं आहे। तुम्हालाच काय, आम्हालाही त्यांना बघायचं आहे। महाराज, आता लवकर शंभूराजांना गडावर घेऊन यावं। 1-2 दिवसातच शंभूराजे पन्हाळगडावर येतील। आम्ही निघतो। एवढी घाई कशाला जाण्याची? लेक सुखरूप घरी आलीये, त्याचा आनंद तरी साजरा करावा। लेक सुखरूप आलीये त्याचा आनंद साजरा करूच, पण ज्यांच्यामुळे आमची लेक सुखरूप आलीये त्यांचीही तजवीज करायला हवी। राणूबाई, तुम्ही दमला असाल, विश्रांती घ्या। आम्ही काहीतरी गोडाधोडाचं बघतो। परंतु जावई बापूंना गोडधोड चालेल ना, की बोकड? मातोश्री, गोडाचाच बेत करा। बोकडाचा बेत आता दादासाहेब रायगडी आल्यावरच। आम्ही काय आमच्या बायकोच्या आज्ञेत, गोड असेल तरी गोड समजून खाणार आणि बोकड असेल तरी गोड समजून खाणार।
युवराज 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 मामासाहेब काय झालं? काय नाही, आता आम्ही साखऱ्या घेऊन आलोय. घ्या. मामासाहेब काय झालंय काय? अव आपल्या रानवई एकदम सुखरूप आहे ती. काय? पण मामासाहेब, अक्कासाहेब बेशुद्ध पडल्या, त्यांचा मेणा दस्त झाला. मेणा दस झाला, त्यात पांढऱ्याची म्हातारी होती. महाराज उजरा. पांढरेंच्या आईनं स्वराज्यावरची निष्ठा दाखवून दिली मामासाहेब. पण मग अक्कासाहेब बेशुद्ध पडण्याचं कारण? अव त्या बेसूत पडल्या कारण धावत पडत रायगड गाठावा लागला. तशा त्या कणकर आहे ती, पर अशा दगदगीचा सराव असावा लागतोय. मामासाहेब आई जगदंबाच पावली, तिची कृपा मोठी. घ्या घ्या, तुम्ही तोंड गोड करा. बर, खबरी बरोबर महाराजांचा निरोप बी आलाय. काय? होय आप्पासाहेबांचा निरोप आला? होय, निघावं लागल. दिलेर खानानं आदिलशहाचा वजीर त्याला तंबी भरली का शंभूराजांना अजिबात थारा द्यायचा नाही. कालच खानाचा वकील अब्दुल्ला आलाय. महाराजांनी सांगितलंय ताबडतोब पन्हाळा जवळ करा. पन्हाळा? रायगड नाही? मामासाहेब, आबासाहेबांनी आम्हाला पन्हाळ्यावरच का थांबायला सांगितलं? अहो, पन्हाळ्यावर जाणं सोयीचं नाही का? आणि एकदा का पन्हाळा गाठला का आपल्या मागे लागलेले दिलेर खानाचं हार्द मिटल. हा? मग तिथनं पाहिजे तर महाराज तुम्हाला रायगडावर बोलावतील, नाहीतर स्वतः पन्हाळ्याला भेटायला येतील. नाही मामासाहेब, पण बिन करू नका. आता मनात काही शंका आणू नका. निघण्याची तयारी करा. हा? पन्हाळा. चिटणीस एक खलिता लिहायचा दिलेर खानाला. जी, हा खलिता कृतज्ञतेचा असेल. आमच्या युवराजांना, शंभूराजांना तुमच्या छावणीतून सुखरूप येऊ दिलं म्हणून. पण दिलेर खान तर विरोधात होता. ही गोष्ट आपल्याला ठाऊक. औरंगजेबाला कुठे ठाऊक आहे? पण ते औरंगजेबास कसं ठाऊक होणार? आपला खलिता जो आपण लिहिणार दिलेर खानाला, पण हाती लागणार औरंगजेब बादशाहच्या. ते काम नंतर, आम्हाला याची याद करून द्या. दुसरी गोष्ट, हिरोजी फर्जंद यांना तातडीनं भेटायला सांगा, शंभूराजे पन्हाळगडावर पोहोचण्या अगोदर. जी, स्वार पाठवतो खलिता घेऊन. पाठवा, महत्वाची मसलत करायची. पण महाराज, युवराजांना थेट रायगडावरच बोलावून घेतलं तर? रायगडावर? तेच सोयीचं ठरेल. पण तो तुम्ही म्हणता आहात ते अगदी योग्य आहे. पण आम्हाला असं वाटतंय की शंभूराजे एवढं मोठं कर्तृत्व गाजवून आले आहेत, त्यांना इथे बोलवण्यापेक्षा आम्हीच त्यांना पन्हाळ्यावर सामोरे जातो आणि त्यांना घेऊनच येतो. काय सुरनीस? हो हो, जे आपण ठरवाल ते. पाहिलं, सुरनिसांचाही दुजोर आहे. पाठवा खलिता. जी. माझा दुजोराच असणार.
कारण काहीही झालं तरी शंभूराजे गडावर येता कामा नयेत. पण महाराज तर निघाले स्वागताला आणि शंभूराजांना आणायला. आता काय करावं? शंभूराजांना रोखण्यासाठी ब्रह्मास्त्र एकच. महाराणी साहेब, बघा आता कशा दिसतायत आमच्या बत्ताशीबाई. नक्षत्र चुगवलंय जणू. तुमच्यामुळे आणि तुमच्या सुंदर हातामुळे. वहिनीसा, बघू का हो? तरी आम्हाला तुमचा हात बघायचाच होता. हात हात का म्हणू? आधी बघू का, मग सांगतो काय ते. वहिनीसा, ही रेषा पाहिली का? एवढी ठळक आहे. तरीच आम्ही म्हंटल, तुमच्यावर एवढं प्रेम करणारा माणूस कसं काय भेटलं तुम्हाला? आमचे दादासाहेब हो. काहीतरीच काय. अहो खरंच, त्याशिवाय हे शक्यच नाही. बत्ताशीबाई, तुम्हाला काय माहित हो तळहातावरच्या रेषांचं? इथे तळहातात वाघनख बघण्यात जन्म गेलाय तुमचा. आम्हाला काय सांगताय तळहातावरच्या रेषांचं? वहिनीसा, गंमत केली आम्ही तुमची. पण एक गोष्ट खरी आहे, तुमचे पतिराज तुमच्यावर खूप 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 प्रेम करतात. म्हणून म्हंटल बघावं तरी आमच्या वहिनीसांच्या तळहातावरच्या रेषा, चिन्ह. एवढं प्रेम करणारा माणूस मिळण्यासाठी काय काय असावं लागतं हातावर? बत्ताशीबाई, बघू तरी कोण लाजलं? पण काही नाही. प्रेम माया काही नाही. उगाच तुमच्या दादासाहेबांना मोठेपणा देऊ नका. आणि माया म्हणताय, इथे एक वर्ष भेटतात का तरी आम्हाला? खरंय बाई तुमचं. म्हणूनच तुम्हाला यावं लागलं शत्रूच्या छावणीत भेटण्यासाठी. आम्ही 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 ते सोडवायला गेलो होतो. असं आपलं म्हणायचं. खरं कारण गाठभेट हेच आहे. बत्ताशीबाई, काय हो, आम्ही खरंच सोडवायला आलो होतो. एकट्यांनाच नाही हो. आणि काय हो, माणसाने किती द्वाड असावं. नवऱ्याला भेटला आणि आम्हाला? आम्ही काय चावलो असतो तुम्हाला? तसं नाही बत्ताशीबाई. पण तुम्हीच अडकून राहिला. मग आम्हाला निघून यावं लागलं तिथून. असू द्या. पण एक, दादासाहेबांचा खूप जीव आहे तुमच्यावर. आमच्यावर जीव? बत्ताशीबाई, मुळात त्यांचा जीव असा सदैव संकटात असतो. बघितलत ना तुम्ही. मग आम्हाला कधी जीव लावणार? तक्रार की लटका राग? लटका रागच असावा. वहिनीसा, खरं सांगू, त्या दिलेर खानाच्या छावणीत आम्ही शिवसिंहाचा छावा बघितला. आणि त्याचबरोबर आपल्या पत्नीच्या आठवणीत व्याकुळ झालेला पती पाहिला. आणि आपल्या लेकीला भेटण्यासाठी आसुसलेला पिता. अशीबाई, तरीही आमच्यापेक्षा स्वारींना आबासाहेबांना भेटण्याची उत्सुकता जास्त असणार. त्या दोघांची पहिली भेट व्हावी. ती होईलच. तुमच्या प्रबळ इच्छाशक्तीने सगळं अनुकूल होईल. व्हावं. कधी कधी असं वाटतं बत्ताशीबाई, अनुकूल शब्दाची आणि युवराजांच्या नशिबाची अजून गाठभेट झाली की नाही कुणास ठाऊक. नाहीतर उत्तर दिग्विजयाचा असा
हातातोंडा शालीला घास हिसकावून घेतला नसता. निसा सगळं ठीक होईल. आता काळजी नाही करायची. यापुढे दैव अनुकूलच असेल. बघाच तुम्ही. खरं सांगायचं तरी अनाजी पंतानं हात टेकले. गडावर 7 महाल, 7ही महालात दैवयोग कसा उड्या मारत मारत फिरतो, सगळ्यांचं कल्याण करतो, तथास्तु म्हणतो. पण या दैवाला आमच्या महाराणी साहेबांच्या महालाचा रस्ता काही सापडत नाही. पंत जरा स्पष्टच बोला. स्पष्ट काय बोलायचंय? सगळं लख्ख आहे. बघायचं ठरवलं तर आंधळ्या माणसालाही सगळं काही दिसेल. म्हणजे असं की परिस्थिती राजाराम राजे युवराज होण्याची. दैव तिकडे उड्या मारत अवतीभवतीनं दिसत होत. सगळ्या गोष्टी अनुकूल. म्हणजे शंभूराजे रुसले काय, मोगलांना जाऊन मिळाले काय, मोगलांच्या हाती राणूअक्का सापडल्या काय, सगळे मनासारखे झाले. म्हणजे आता युवराज म्हणून एकमेव बाळराजेच. अशी परिस्थिती असताना असे उलटे पडले. म्हणजे आता बाळराजे युवराज होण्याची सुतराम कल्पनाही शक्य नाही. कारण शंभूराजे गडावर येत आहेत. येणार आहेत. येणार. त्यांना आणले जाणार. स्वतः महाराज सामोरे जाणार आहेत त्यांना. स्वतः पन्हाळगडावर जाऊन मानाने रायगडावर आणण्याच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. हालचाली सुरू झाल्यात. झाल्या. आणि जर असं घडलं तर पुढचं भविष्य सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची आवश्यकता नाही. काय होईल याचा अंदाजही आपल्याला आहेच महाराणी साहेब. म्हणजे बाळराजे लक्ष्मणासारखे. त्यांच्या मागे दादा दादा म्हणत धावणारे. त्या लक्ष्मणाने निदान एक लक्ष्मण रेषा तरी ओढली होती. पण इथे आपल्याच लक्ष्मणाभोवती रेषा ओढल्या जातील. आम्हास एकच वाटतंय, कोणते आणि कसे निर्णय घ्यायचे हे तुमच्याच हातात आहे. आमच्या हातात काय? आम्हाला तर काही सुचत नाही. असं म्हणू नका. अहो, रायगड हसेल तुम्हाला. गंगासागर आटेल, होळीचा माळ दचकेल. निदान तुम्ही तरी असं बोलू नका. पंत महाराणी साहेब, धर्मग्रंथ चुकत नाहीत. रामायण आठवा, महाभारत आठवा. आठवा ते देवलोक. ते सुद्धा न्याय हक्कासाठी लढले सारे जण. सुईच्या अग्रा एवढी जमीन द्यायला नकार देणाऱ्यांनी नकार दिला. आणि त्यासाठी 18 औक्षणी सैन्याला जीव गमवावा लागला. आणि हे सगळं आपल्याला नव्याने सांगायला नको महाराणी साहेब. आपल्या पोटचं लेकरू गादीवर बसावं म्हणून ऐन वेळी वर मागणाऱ्यांनी वर मागितले, मान्य करणाऱ्यांनी केलेही. आपल्या लेकरासाठी करावं लागतं हे सगळं. नाहीतर दुसरं कोण करणार महाराणी साहेब? पावलं तुम्हालाच उचलावी लागतील महाराणी साहेब. राजाराम राजेंसाठी आणि स्वराज्य हितासाठी. यातून स्वराज्य हित कसं साध्य होईल? राजाराम राजांचा शांत स्वभाव हा भावी राजा होण्याचा आहे. त्यामुळे माणसात माणूस राहील. कारभारी सेवेत आनंदात राहतील. राज्य वाढेल, महाराजांनाही आनंद होईल. पण ही उग्र प्रकृती काय कामाची? आता तुम्ही तुमचा पवित्रा सोडा, जगदंबा व्हा. पण त्यामुळे काय होईल? महाराजांना रोखता येईल. आणि महाराजांना रोखले की ते पन्हाळगडावर जाणार नाहीत. आणि ते पन्हाळगडावर नाही गेले म्हणजे शंभू राजांचा गैरसमज होणार. ते अजून 6 महिने लांबवू. म्हणजे शंभूराजे चिडतील. आणि शंभूराजे चिडले की रागाच्या भरात हमखास चूक करतील आणि आपले काम साधेल.